शिवराज महाविद्यालयाच्या प्राध्यापक पौर्णिमा कुराडे पाटील यांना यूके सरकारचे पेटंट इंटेलिजंट ॲडॉप्टिव्ह लँग्वेज लर्निंग डिव्हाइसला मान्यता विद्याशाखेतून महाविद्यालयास पाहिले पेटंट। गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्राध्यापक पौर्णिमा दिग्विजय कुराडे पाटील यांना त्यांच्या संशोधनावर आधारित भाषिक यंत्राच्या आरेखनासाठी ब्रिटन सरकारकडून पेटंट मंजूर झाले। या यंत्राचं नाव इंटेलिजंट ॲडॉप्टिव्ह लँग्वेज लर्निंग डिव्हाइस असं असून भाषा शिक्षण अधिक सोपं, प्रभावी आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्यासाठी हे यंत्र विकसित करण्यात आले। हे यंत्र उभ्या आकाराचं असून त्यामध्ये श्रवणीय, दृश्य तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। विशेषतः शाळाबाह्य राहिलेले किंवा भाषा शिक्षणात मागे पडलेले विद्यार्थी अधिक वेळ एकाग्रतेने आणि सहजपणे नवीन भाषा आत्मसात करू शकतील असा या यंत्राचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे भाषा शिक्षणातील दरी कमी करण्यास या संशोधनाची मोठी मदत होणार आहे। या संशोधन कार्यात प्राध्यापक पौर्णिमा कुराडे पाटील यांच्यासोबत डॉक्टर मानसिंग ठोंबरे, प्राध्यापक प्रमोद पाटील, प्राध्यापक नितीश शिंदे, डॉक्टर राजकिरण बिरजे आणि डॉक्टर विद्या भोसले यांनी संघ म्हणून महत्त्वाचं योगदान दिलं। या पेटंटमुळे शिवराज महाविद्यालयाला मान्यता विद्याशाखेतून प्रथमच पेटंट मिळवण्याचा सन्मान प्राप्त झालाय। या यशाबद्दल शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे, सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, संचालिका बीनादेवी कुराडे तसंच प्राचार्य डॉक्टर SM कदम यांचे प्राध्यापक पौर्णिमा कुराडे पाटील यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं। महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।